आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। ईडी अटकेआधी संजय राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता। मला अटक करून सूड घ्या, राऊतांनी शहांना आव्हान दिलं होतं। प्रवीण राऊत, सुजित पाटकरांवरील ईडी धाडीनं राऊतांचा संताप। संजय राऊत हे पाकिस्तान सारखे गुन्हे करायचे आणि विक्टिम कार्ड खेळायचे। संजय राऊतांच्या पुस्तकातील दाव्यावर संदीप देशपांडेंची टीका। संजय राऊतांच्या पुस्तकाचा संध्याकाळी 6 वाजता प्रकाशन सोहळा। नरकातला स्वर्ग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपची स्वबळासाठी चाचपणी। मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका। नागपुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांचा जनता दरबार। हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबाराचं आयोजन दुपारी 12 ते 2 या वेळेत असणार जनता दरबार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। मातृनाम प्रथम कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांच्या हस्ते दादांचा सत्कार करण्यात येणार। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर। भारतीय व्यापार शिष्टमंडळ दोन्ही देशांमधील अंतरिम व्यापार करारावर चर्चा करणार। पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करू नये, बँकांनी कर्ज न दिल्यास कारवाई होणार। मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात माझगाव कोर्टाचं वॉरंट। 2 जूनला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। संजय राऊतांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी वॉरंट।